81 नवे तालुके आणि 20 जिल्हे करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। 81 ॲडिशनल तहसील कार्यालय व्हावे, नवीन तहसील व्हाव्या, एक जवळपास 20 ॲडिशनल कलेक्टर म्हणजे जिल्हे व्हावे असे प्रस्ताव आहेत। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पुढील महिन्यामध्ये राज्यात 20 जिल्हे नवीन तयार होणार आहेत। राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय। तुमचा जिल्हा बदलणार। तुमच्या जिल्ह्याचं नवीन नाव काय असणार आहे लगेच तुम्ही बघायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता सरकारकडून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। तो म्हणजे राज्यात जिल्हा निर्मिती आता पुढील 1 तारखेपासून होणार आहे। आता मूळ जिल्ह्यांचे विभाजन करून 20 नवीन जिल्ह्याची यादी प्रस्तावित करण्यात येणार आहे। मग आता तुमचा जिल्हा नेमकं कोणता असणार आहे? तुमचा जिल्हा नेमकं कोणता या ठिकाणी नवीन होणार आहे? तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहात तो जिल्हा आता या ठिकाणी राहणार नाही। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्याचे विभाजन या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये जी मोठी तालुके आहेत तर ते आता जिल्हे बनणार आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा असणार आहे। तुमच्या जिल्ह्याला नेमकं आता नवीन नाव या ठिकाणी काय दिलं जाणार आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी आता राहत आहात तो जिल्हा बदलून नेमकं कोणता जिल्हा आता ते बनणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता आली आहे। नवीन 20 जिल्हे कोणकोणते सरकारच्या माध्यमातून नवीन या ठिकाणी पुढील 1 तारखेपासून बनणार आहेत त्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। पुढील महिन्यापासून हे जिल्ह्याला तुम्हाला आता नवीन नाव त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता पाहूया नवीन जिल्हा निर्मितीचे आता इथून पुढे फायदे नेमकं काय काय या ठिकाणी होणार आहेत। आता बघा सुरुवातीला 1 मे 1960 ला 26 प्रारंभिक जिल्ह्यांसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। तेव्हापासून आजपर्यंत नवीन 10 अतिरिक्त जिल्हे निर्माण करण्यात आले होते। सामान्यत नवीन जिल्ह्याची निर्मिती ही राज्य राजपत्रात कार्यकारी आदेश जारी करूनच राज्य विधानसभेत कायदा पारित करून आता 1960 रोजी काय केलं होतं 26 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विभाजन केलं होतं। आता 1 तारखेपासून येणाऱ्या कोणते 20 जिल्हे नवीन आता होणार आहेत पहा। आता बघा त्या ठिकाणी 1960 ला महाराष्ट्रात 26 जिल्हे अस्तित्वात होते। कालांतराने गरज म्हणून त्या ठिकाणी जिल्ह्यांची नवीन संख्या वाढवण्यात आली होती। 26 पासून त्या ठिकाणी 36 पर्यंत संख्या अशी जिल्ह्यांची वाढत गेल्याचे पाहायला मिळालं। आता पाहूया 1981 ला जालना आणि सिंधुदुर्ग हे 2 नवीन जिल्हे जोडण्यात आले। 1982 ला लातूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। 1990 ला मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झाली। 1998 ला वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्याची भर पडली। 1999 ला हिंगोली व गोंदिया या 2 जिल्ह्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। 1960 पासून 1999 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यांची एकूण त्या ठिकाणी निर्मिती झाली होती। आता मग 36वा निर्माण झालेला जिल्हा नवीन तो म्हणजे आता नुकता झालाय पालघर जिल्हा। आता 1 ऑगस्ट 2014 ला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या जिल्ह्याची नवीन जिल्ह्याची निर्मिती त्या ठिकाणी 2014 ला केल्याचं पाहायला मिळालं। तेव्हापासून मात्र गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला नाही आहे। पण आता मात्र नवीन जिल्हा निर्मितीला वेग आलाय। आताच तुम्ही बातमी देखील पाहिल्या पुढील महिन्यापासून आता मुख्य सचिवांच्या समितीने 20 नवीन जिल्हे आता या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत। 81 नवीन तालुके आता या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत। तुमचा जिल्हा आता नेमकं कोणता असणार आहे? तुमचा नवीन जिल्हा कोणता बनणार आहे? तुमच्या जिल्ह्यातील नवीन जो मोठा तालुका आहे तर त्या जिल्ह्याला नाव कोणतं देण्यात येणार आहे नक्की पहा। आता बघा या ठिकाणी यातील आता 36 जिल्ह्यापैकी यातील बहुतेक जिल्ह्यांची घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। राज्याच्या प्रशासकीय गरजानुसार नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नवीन निर्माण होणारे 20 जिल्हे नेमकं कोणते असतील ते बघूया।
त्यामुळे आज या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे। आता तुमचा जिल्हा नेमकं कोणता तयार होणार आहे, तुमच्या जिल्ह्याला नाव नेमकं आता त्या ठिकाणी पुढील 1 तारखेपासून काय दिलं जाणार आहे, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव आता हे जे आहे आता सध्याला जे नाव आहे तर ते सांगता येणार नाही। तुमच्या जिल्ह्याला आता वेगळं नाव असणार आहे। तुमच्या जिल्ह्याला नेमकं काय नाव दिलं जाणार आहे, तुमच्या जिल्ह्यामधील कोणत्या कोणत्या मोठ्या तालुक्याला जिल्हा बनवून जाणार आहे, हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजून घ्यायला जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन जिल्हा निर्मितीमध्ये उदगीर जिल्ह्याचे विशेष स्थान असणार आहे। लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून उदगीर नवीन जिल्हा तयार केला जातोय, अशी या ठिकाणी नवीन माहिती आता समोर येत आहे। याबाबतचा अंतिम निर्णय टप्प्यात आला असून उदगीर जिल्हा अस्तित्वात या ठिकाणी येणार आहे। कोणत्या 2 जिल्ह्यातर्फे, तर नांदेड आणि लातूर या 2 जिल्ह्यामधून उदगीर नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण या ठिकाणी होणार आहे। तुमचा जिल्हा नेमकं कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्याला नेमकं कोणत्या नाव देण्यात येईल, त्यामुळे आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा त्या ठिकाणी नांदेड आणि लातूर यामध्ये उदगीर मोठा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। आता बघा त्यानंतर अहिल्यानगरचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून 1-2 नाही तर शिर्डी आणि संगमनेर आणि श्रीरामनगर असं 3 नवीन जिल्ह्यांची निर्मिती असल्याचं या ठिकाणी कळतंय। म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं बघा, आता अहिल्यानगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी 3 जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे। कोणकोणत्या इथे लक्षात ठेवा, शिर्डी हा जिल्हा होणार आहे, संगमनेर हा जिल्हा होणार आहे आणि श्रीरामनगर। आता अशा 3 जिल्ह्यांची नवीन निर्मिती होणार असल्याचं या ठिकाणी आता समोर आलेलं आहे। त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील तुम्ही राहत असाल तर नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवळ या 2 जे आता सध्याला मोठे तालुका आहेत तर या 2 तालुक्यामध्ये 2 नवीन जिल्ह्यांची नाशिक मधून आता निर्मिती होणार आहे। तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यातून भुसावळ हा नवीन जिल्हा या ठिकाणी पुढील 1 तारखेपासून या ठिकाणी निर्माण होणार आहे। आता ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर पुन्हा एकदा विभाजन होईल आणि मीरा भाईंदर आणि कल्याण अशी 2 नवीन जिल्हे या ठिकाणी निर्मितीस प्रस्थापित त्या ठिकाणी करणार असल्याचं सांगण्यात आलंय। मराठवाड्याचा विचार केला तर अंबाजोगाई या नवीन जिल्ह्याची निर्मिती आता करण्यात येणार आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आले। मागील त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून अंबाजोगाई या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी आता नागरिक त्या ठिकाणी करत होते। त्यामुळे आता बघा बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा या ठिकाणी अस्तित्वात आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सोबतच नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा अस्तित्वात येणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील काही भाग हा मानदेश या नवीन जिल्ह्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो। आता पुणे जिल्ह्याचं विभाजन होऊन त्या ठिकाणी कोणता जिल्हा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे बघा। आता बघा पुणे जिल्ह्यामध्ये विभाजन होऊन बारामती हा महत्वाचा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे। तर 2014 अस्तित्वात त्या ठिकाणी आलेला पालघर शेवटचा जिल्हा, तर यामध्ये आता या जिल्ह्याचे देखील विभाजन होऊन जव्हार हा नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण होतोय। विदर्भात जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन होऊन खामगाव, तर त्या ठिकाणी हा नवीन तालुक्याचं खामगाव या तालुक्याचं डायरेक्ट जिल्हा करण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून पुसद हा नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात येतोय। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा या ठिकाणी बघा अचलपूर त्या ठिकाणी तुम्हाला या जिल्ह्यातून होतोय। भंडारा जिल्ह्यात जर विचार केला तर सकोली आता हा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला झाल्याचं पाहायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर याचं विभाजन करून अहेरी हे नवीन जिल्हे या ठिकाणी विदर्भात अस्तित्वात येणार आहेत। आता कोकण विभागाचा जर विचार केला तर कोकणात कोणकोणते जिल्हे तयार होतात बघा। रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन महाड आणि रत्नागिरीच्या विभाजन होऊन बघा मंडणगड या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे। नवीन जिल्हा निर्मितीचे नेमके फायदे आता काय होणार आहेत ते पहा। आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाला आणि प्रशासन अधिक चपळ होऊन अधिक कार्यक्षम होईल आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास त्याला हातभार लागणार आहे। नवीन जिल्ह्यामुळे गावागावापर्यंत विकास पोहोचणार आहे।
पायाभूत सुविधामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल। सर्व प्रशासकीय कार्यालय जवळ त्या ठिकाणी होत असल्याने नागरिकांना याचा फायदा होईल। प्रत्येक विभागातील नागरी समस्या जलद गतीने सोडवल्या जातील। सोबतच महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल असेल, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होईल। येत्या काही वर्षात या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल। नवीन जिल्हा निर्मिती हे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची वाटत असली तर यामध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक आणि प्रशासकीय पुनर्रचना करावी लागेल। नवीन जिल्ह्यांचे मुख्यालय, सरकारी कार्यालय, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या भांडवली आवश्यकता असते। एक नवीन जिल्हा निर्मिती करण्यासाठी साधारण 350 रुपये इतका कोटी रुपये अंदाजे खर्च लागतो। दरम्यान लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून उदगीर नवीन जिल्हा मात्र लवकर अस्तित्वात येईल। आर्थिक गडी विस्कटलेली असली तरी महाराष्ट्रात 20 नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून त्यामुळे ऐतिहासिक बदलाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। त्यामुळे लवकरच हा निर्णय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।